नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आस विद्यालयातर्फे तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आस विद्यालयाने एक खूप छान अशा सुसज्ज आणि कुशल अशा सर्व शिक्षक वर्गांचा जो अ, पूर्णपणे संच तयार केलाय, त्याच्यामध्ये मी तुमची समाजशास्त्राची शिक्षिका सुनीता तुमचं सर्वांचं आस विद्यालयामध्ये स्वागत करते. चला तर मग आपण इतिहासाचा 6वा धडा जनपदे आणि महाजनपद याचा आता अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण बघणार आहोत की जनपद तर साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड असा मानला जातो. बरोबर? तर या काळामध्ये जी जनपद अस्तित्वात आली आणि त्यांनाच त्याच्यामध्येच छोटी छोटी अशी राज्य होती. तर भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून ते पूर्वेला बिहार, बंगाल आणि ओडिसापर्यंतचा जो प्रदेश होता, त्या सगळ्याला आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपद सगळी पसरलेली होती. आणि आजच्या महाराष्ट्राचा काही भाग हा सुद्धा केव्हाच्या म्हणजे तेव्हा त्या काळाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. तर ह्याच्यामध्ये काय काय आढळतं त्याचा आता आपण अभ्यास करूया. ह्याच्यामध्ये संस्कृत, पाली, अर्धमागधी यांच्या साहित्यामध्ये या जनपदांची नावं आपल्याला आढळून येतात. तर ग्रीक इतिहासकाराच्या लिखाणातून सुद्धा कोणत्या ग्रीक तर हा ग्रीक जो इतिहासकारक आहे त्याचं लिखाण जे आहे त्याच्या संबंधीची सुद्धा माहिती ह्याच्यामध्ये मिळते. तर त्यातील काही जनपदामध्ये जनशाही जनपदामध्ये राजेशाही ही होती. तर ह्याच्यामध्ये काही गणराज्य सुद्धा समाविष्ट केलेली होती. मग अशा जनपदामधल्या काही ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद ही असायची. बरोबर? तर मग गणपरिषदेचे सदस्य हे एकत्रितपणे सगळेजण चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे जे निर्णय घेत असत, अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहांना संथागर असं म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? संथागर. आणि गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातले होते. कुठले? शाक्य. आणि प्रत्येक जनपदाची ही स्वतंत्र अशी नाणी सुद्धा होती. पुढे बघूया. तर आता आपण बघतो इथं कोसल, वत्स, अवंती आणि मगध हे 4 जे आहेत जनपद त्याचा संपूर्णपणे हा विस्तार आता इथं आपण या आपल्या उपक्रमात बघत आहोत. हाच उपक्रम आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे, कारण तो तिथूनच मी इथं घेतलाय. तर ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण आपण बघूया. अर्थात तुम्हाला पण ह्याचा अभ्यास करावाच लागणार आहे, म्हणजे वाचावं लागणार आहे. मी सोबत आहे आता. कोसलमध्ये आपल्याला काय काय दिसतंय बघा. कोसल महाजनपदाचा विस्तार हा हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी हा संपूर्ण झाला होता. आता या राज्यातल्या श्रावस्ती आणि कुशावती आणि साकेत ही नगर ही प्रसिद्ध होती. आलं लक्षात? त्याच्यानंतर श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. उद्या जर तुम्हाला प्रश्न असा आला तर की साकेत ही सगळी आपली जी प्रसिद्ध नगरं होती, जसं श्रावस्ती आहे, कुशावती आहे, साकेत आहे, तर मग ह्याच्यामधली राजधानी कोणती? तर तुम्हाला ह्या संपूर्ण हा जो आपला दिसतोय आपला चार्ट ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याची उत्तरं सहजपणे मिळणार आहेत. आणि गौतम बुद्ध हे श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. हे काय आहे ह्याचं वैशिष्ट्य? काय आहे वैशिष्ट्य?
पुढे बघूया आपण की कोसलचा राजा हा कोण होता? प्रसेनजित. काय होतं त्याचं नाव? प्रसेनजित. हा वर्धमान महावीर. कोण? वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. समकालीन म्हणजे जवळजवळ त्यांच्याच वयाचा होता. आणि कोसलचं राज्य हे मगधामध्ये विलीन झालं होतं. कशामध्ये? मगधामध्ये. पुढे आपण बघतोय वत्स. तर वत्स या महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशामधला प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशातला तिथे हा झाला होता. आणि कोसम म्हणजे काय? तर प्राचीन काळचं कौशांबी. कोणतं? परत लक्षात घ्या. कौशांबी हे नगर होतं आणि त्याचंच कोसम हे नाव दुसरं झालेलं आहे. मग आता हे एक महत्वाचं असं व्यापारी केंद्र होतं. त्याच्यानंतर कौशांबीतील 3 अत्यंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी जे होते त्यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. काय बांधले होते? 3 विहार. राज्य उद्यान हा गौतम बुद्धांचा हा अक्षरशः म्हणजे अगदी त्यांच्याच म्हणजे समकालीन होता, म्हणजे त्यांच्याच वयाचा असा. आणि राजा उदयानंतर वत्स महाजन पदाचं जे स्वतंत्र अस्तित्व फार काळ हे टिकलं नाही, तर ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतलं. आता आपण जर इतिहास बघितला तर आपल्याला पूर्वीच्या काळापासून आपण बघतोय की एक राज्य दुसऱ्या राज्यावर हल्ला करून ते राज्य बळकावून त्याचं राजा होत असे. मग त्याच्याप्रमाणे इथे पण तेच झालेलं आहे वत्सामध्ये. पुढे आपण बघतोय अवंती. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होतं. कोणतं? अवंती. कुठे? मध्य प्रदेश. चला पुढे जाऊया. आता उज्जयिनी म्हणजेच उज्जैन, आत्ताच उज्जयिनी बघा, नाव पहिल्यांदा विस्तृत होतं, त्याच्यानंतर ते कसं झालं? उज्जैन. आता आपण काय बोलतो? आपण आपला उच्चार कसा करतो? उज्जैन. तर हे नगर त्याची राजधानी होतं. आणि उज्जयिनी हे एक महत्वाचं असं व्यापारी केंद्र होतं. काय होतं? व्यापारी केंद्र. आणि अवंतीचा राजा हा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. बघा ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की गौतम बुद्धाचा विशेष असा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आपण बघतो. कारण ते जे राजे होते या ठिकाणी ते त्यांच्या समकालीन होते, म्हणजे त्यांच्या वयाचे होते म्हणून. आणि अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात हे विलीन झालं. कोणत्या राज्यामध्ये? मगध. आता इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या बरोबर? चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत मगध. तर आता मगधाचा बिहारमधील पाटणा या गया या शहराच्या आसपासचा जो प्रदेश होता आणि बंगालचा काही भाग या प्रदेशामध्ये प्राचीन मगध हे महाजनपद होतं. आता राजगृह म्हणजेच राजगीर ही त्यांची राजधानी होती. आलं लक्षात? कोणतं? राजगीर. बरोबर. त्याच्यानंतर महागोविंद, आपण ह्याच्या अगोदर ह्यांचं नाव ऐकलंय. तर हेच महागोविंद जे वास्तुविशारद होते, म्हणजे संपूर्ण जागा वास्तूबद्दलची माहिती हे सांगणारे वास्तुविशारद, त्यांनी बिंबिसाराचा राजवाडा हा बांधला होता. आणि जीवक हा प्रसिद्ध वैद्य हा बिंबिसाराच्या दरबारात होता. हे वैशिष्ट्य आपण सगळे बघतोय विद्यार्थी मित्रांनो. ह्यांच्यामधली जी ठळक वैशिष्ट्य बोलतात ना, आपण जेव्हा बातम्या ऐकतो तेव्हा बातम्यामध्ये कसं सांगतात, आजच्या ठळक बातम्या, 100 बातम्या, 50 बातम्या आजतकवर, किंवा तो आपला एबीपी माझा उदाहरणार्थ. तर त्याच्यामध्ये कसं ठळक वैशिष्ट्य सांगतात, तशी ही आपल्या कोसल, वत्स, अवंती आणि मगध या देशाची ही ठळक अशी वैशिष्ट्य इथं दिली गेलेली आहे. आणि मुख्य तर आता जीवक हा प्रसिद्ध वैद्य हा बिंबिसाराच्या दरबारात होता आणि बिंबिसाराने गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्करले होते, म्हणजे
ते त्यांचे अनुयायी झाले होते. त्यांनी हे संपूर्ण स्वीकारलं होतं, त्यांचं अनुसरण केलं होतं. पुढे जाऊया. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या मुद्द्यामध्ये बघतोय की काही जनपद ही अधिक बलशाली झाली होती आणि त्यांच्या भौगोलिक ज्या सीमा होत्या, विस्तार होता, तो विस्तारला गेलेला होता आणि अशी जनपदच महाजनपद म्हटली जाऊ लागली. काय म्हटली जाऊ लागली? महाजनपद. तर मग साहित्यातील उल्लेखांच्या आधारे आपल्याला असं दिसतं की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये जवळजवळ 16 महाजनपदांना विशेष असं महत्व प्राप्त झालं होतं. किती? 16. किती होती ती महाजनपद? 16. त्याच्यामध्ये कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपद अतिशय सामर्थ्यवान अशी होत गेली. आणि त्याच्यानंतर मग आता मगध साम्राज्याचा उदय झाला. तर कशा रीतीने? तर बिंबिसाराचा मुलगा हा अजातशत्रू होता. कोण? अजातशत्रू. त्यानेही मगधाचा विस्तार करण्याचं ठरवलं. तर स्वीकार करण्याचं ठरवलं म्हणजे काय? तर युद्ध करायचं आणि तो संपूर्ण प्रांत, तो संपूर्ण प्रदेश आपल्या राज्याला जोडून घ्यायचा. हेच आहे ते धोरण. मग त्यानं काय केलं? तर पूर्वेकडील अनेक गणराज्य ही जिंकून घेतली आणि अजातशत्रूच्या काळामध्ये मगधाची अतिशय भरभराट झाली होती. काय झाली होती? अतिशय भरभराट. त्यानं बौद्ध धर्म हा स्वीकारला होता. कोणी? अजातशत्रूने. कारण बौद्ध धर्मामध्ये त्यांनी बघितलं की जेव्हा युद्धामध्ये इतकी माणसं मारली गेली, किती दुःख आहे, त्याच्यानंतर मग त्यांनी ह्या आपला बुद्धाचा धर्म स्वीकारला. मग गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीमध्ये राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली समिती म्हणजेच परिषद ही झाली. विशेषतः म्हणजे सांगायचं म्हणजे थोडक्यात एक सभा झाली त्या लोकांच्या अनुसरून. त्यांनी एक सभा, एक परिषद अशी तिथे भरवली. पुढे आता आपण या विभागात बघणार आहोत की आपण काय शिकलो. तर फार सुंदर असं आपल्या आस विद्यालयातर्फे खूप सुंदर अशी ही योजना केलेली आहे की जेव्हा आपण एक उपक्रम शिकतो त्याच्यानंतर आपण काय शिकलो ह्याचा एक छोटासा आपण आढावा घेतो. त्याच्यावरचे थोडेसे प्रश्न असे खूप सुंदर असे तिथे मांडले जातात की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी त्या धड्याच्या म्हणजे पाठाच्या खालचे प्रश्न पण तो आत्मसात करेल. ते पण प्रश्न इथे दिले जातात. शिवाय काही उपक्रमात आपण काय शिकतो त्याच्यामधले सुद्धा प्रश्न इथे दिले जातात. आणि अशा तऱ्हेने आपल्या आस विद्यालयानं ह्याची फार सुंदर अशी योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीच्या भरभराटीला योग्य असं पावलं ही खूप सुंदर अशी उगवली. खूप सुंदर अशी पावलं टाकलेली आहेत की जेणेकरून आपला विद्यार्थी हा सर्वतोपरी संपूर्णपणे यशस्वी झाला पाहिजे. चला तर मग आपण आपले प्रश्न बघूया. जनपद म्हणजे काय? महाजनपद म्हणजे काय? आणि बौद्ध धर्माची पहिली परिषद ही कोठे झाली? चला तर मग पुढे जाऊया आता पुढच्या उपक्रमात.